नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या महाराष्ट्र एडटेक प्लॅटफॉर्मवरती। आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत। त्याचबरोबर 11वी बायोलॉजी, 12वी बायोलॉजी, NCERT, CBSE बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड यामधील बायोलॉजी आपण इथे मराठी माध्यमातून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत, शिकणार आहोत। तर आजचा आपला टॉपिक आहे जे टाइप्स पडलेले आहेत क्रोमोझोमचे, बेस्ड ऑन कशावरती, तर सेंट्रिओल जे आहे, सेंट्रोमियर आहे, त्याच्या पोझिशनवरून जे टाइप ऑफ क्रोमोझोम पडलेले आहेत ते इथे आपण पाहणार आहोत। त्यामध्ये कोणकोणते आहेत? सिंपल आहेत, मेटासेंट्रिक आहे फर्स्ट टाइप, सेकंड टाइप आहे सबमेटासेंट्रिक, थर्ड टाइप आहे ॲक्रोसेंट्रिक आणि फोर्थ टाइप आहे टिलोसेंट्रिक। तर इथे आपलं तुम्ही डायग्राम तुमच्या समोर आहे। यामध्ये ही जी आहे मेटासेंट्रिक आहे। आता मेटासेंट्रिक का म्हणलं गेलेलं आहे? इथे जो सेंट्रोमियर आहे हा सेंटरला सेंट्रोमियर आहे। हे काय आहे मला सांगा सगळं सुरुवातीला, हे फिगर कशाची आहे ते तुम्ही मला सांगा। आपण फिगरच नाही ओळखली तर आपल्याला कसं कळणार आहे आपण काय शिकत आहोत? तर ही फिगर जी आहे ती क्रोमोझोमची आहे। या अगोदर सुद्धा मी तुम्हाला लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं की ह्यूमन बीइंगमध्ये 46 क्रोमोझोम असतात, म्हणजेच 23 पेअर ऑफ क्रोमोझोम असतात। आता 23 पेअर आणि 46 हे एकच आहेत। जेव्हा आता 46 म्हणतो तेव्हा याला पेअर लावायचं नाही, आणि 23 म्हणतो तेव्हा 23 फक्त म्हणायचं नाही, तर 23 पेअर म्हणायचं आणि 46 म्हणायचं। हे काय असतात? क्रोमोझोम असतात। ह्यूमन बीइंगमध्ये, ह्यूमन फिमेलमध्ये 22 ऑटोझोम प्लस XX क्रोमोझोम असतात, आणि ह्यूमन मेलमध्ये 22 प्लस XY हे क्रोमोझोम्स असतात। आणि हेच जेव्हा झायगोट फॉर्मेशन होतं तेव्हा फिमेलचे 23 आणि मेलचे 23 असं मिळून झायगोट फॉर्म होतं 46 नंबर्सचं। तर हाच क्रोमोझोम आहे, तो कशा पद्धतीने वेगवेगळे याचे टाईप आहेत ते आपण इथे पाहूया। तर सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून यांचे टाईप पडलेले आहेत। सेंट्रोमियरच्या पोझिशनवरती हा जो सेंट्रोमियर आहे तो कोणत्या पोझिशनला आहे या क्रोमोझोमवरती? तर इथे आपण पाहू शकता हे क्रोमोझोम आहे। क्रोमोझोमच्या या डोक्यावरती आपण याला हेड म्हणूया, या हेडवरती सॅटेलाइट आहे, आणि ही सॅटेलाइट जे आहे ते सेकंडरी कन्स्ट्रक्शन आहे। ओके, तर सॅटेलाइट आहेत, हे सेंट्रोमियर आहे। हा एकदम बघा, इकडची लांबी, इकडची लांबी, इकडची लांबी, हे क्रोमॅटिड आहेत। हे क्रोमॅटिड आहेत जे आहेत ते अटॅच कशाने आहेत? सेंट्रोमियरनी। आणि या इकडची क्रोमॅटिड आणि इकडची क्रोमॅटिड सेम लेंथचे आहेत, म्हणजेच हे सेंटरला हे सेंट्रोमियर सिच्युएटेड आहे, म्हणून याला मेटासेंट्रिक म्हणलं गेलेलं आहे। त्यानंतर जेव्हा आपण नेक्स्ट पाहतो, हा आहे सेंट्रोमियर, हा आहे सेंट्रोमियर, हा आहे क्रोमॅटिड, हा आहे क्रोमॅटिड, हा आहे क्रोमॅटिड, हा आहे क्रोमॅटिड। पण जेव्हा आपण पाहतो इकडचे क्रोमॅटिड हे लांबीला जास्त आहेत, इकडचे क्रोमॅटिड हे लांबीला कमी आहेत, म्हणजे यामध्ये काय आहे? थोडासा फरक आहे ना त्यांच्या, प्रॉपर तो सेंटरला नाही आहे, स्लाइटली या साईडला वरती आहे, म्हणून याची जी साईज आहे, जी लेंथ आहे ती कमी होत आहे। तर अशी जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा त्याला सबमेटासेंट्रिक म्हणतात। सबमेटासेंट्रिक, सेंटरला पण स्लाइटली मिडल पोझिशनच्या वरती, म्हणून सबमेटासेंट्रिक। कळालं? त्यानंतर थर्ड टाइप आहे तो आहे ॲक्रोसेंट्रिक। हे बघा, हे क्रोमॅटिड, हे क्रोमॅटिड, हे क्रोमॅटिड, हे या साईडची जी लेंथ आहे ती अतिशय छोटी आहे आणि इकडची जास्त झालेली आहे, म्हणजे सेंट्रोमियर इथे सिच्युएटेड झाल्यानंतर जेव्हा असे आपल्याला क्रोमोझोम दिसतील तेव्हा त्याला काय म्हणतात? तर ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम असे म्हणायचं। त्यानंतर हे बघा, शेवटचा टाईप आहे। इथे एकच जो क्रोमॅटिडची साईड आहे ती अतिशय लांब आहे आणि एक साईड अतिशय छोटी आहे। अशी जेव्हा आपण क्रोमोझोम पाहतो तेव्हा त्याला म्हणायचं टिलोसेंट्रिक क्रोमोझोम। टिलो म्हणजे टेल रिजनला, टेल म्हणजे एकदम शेवटी, एंडिंगला असं समजायचं, एंडिंगला। आणि जेव्हा सेंट्रोमियर असे एंडिंगला सिच्युएटेड असतात तेव्हा त्याला टिलोसेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणले जाते। आणि यावरूनच इथे आपण जे सेंट्रोमियरवरून जे क्रोमोझोमचे टाईप पडलेले आहेत, जे की 4 आहेत,
मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक हे सगळे इथे आपण पाहिलेले आहोत. तरीही या लेक्चरमध्ये काही डाऊट असतील, कोणता कन्सेप्ट क्लिअर झाला नसेल तर तुम्ही तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप आऊट करा. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ लेक्चर्ससाठी तुम्ही नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा. यानंतर तुम्हाला कोणता टॉपिक शिकायला आवडेल ते सुद्धा मला ड्रॉप करा कमेंटमध्ये. ओके, स्टे कनेक्टेड विथ मी. थँक यू सो मच.